तोंडाला रुमाल, हातात तलवार, अंगाला तेल आणि रात्रीच्या अंधारात अर्धी चड्डी घालून फिरणारे चोर. 2-3 महिन्यांपूर्वी या चड्डी गँगने जळगावमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शहरातल्या वेगवेगळ्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये जाऊन या चड्डी गँगच्या चोरट्यांनी दानपेटी, देवाची मूर्ती अशा गोष्टी चोरत त्यांची दहशत निर्माण केली होती. पण आता जळगावमध्ये चड्डी गँगनंतर एक नवीन गँग ऍक्टिव्ह झाली, चादर गँग. जळगावमधल्या या चादर गँगच्या टार्गेटवर आहेत शाळा. रात्रीच्या अंधारात तोंडाला स्कार्फ आणि अंगावर चादर पांघरून येणाऱ्या चादर गँगने शहरातल्या 4 शाळांमध्ये चोरी करून जवळपास 2 लाखांची रोकड लंपास केली. पण या गँगची भीती पसरायचं कारण आहे त्यांची चोरी करायची पद्धत. या गँगमध्ये आहेत पोरी. या पोरींनी अंगावर चादर घेऊन एकाच रात्री 4 शाळांमध्ये चोरी केली. पण जळगावमध्ये ऍक्टिव्ह झालेली पोरींची ही चादर गँग नक्की आहे काय? या गँगची चोरी करण्याची स्टाईल कशी आहे? एकाच रात्रीत या गँगने जळगावमधल्या कोणत्या शाळांना टार्गेट केलंय? पोरींच्या चादर गँगची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. जळगावच्या सावखेडा शिवारात वर्धमान CBSE इंग्लिश मीडियम ही शाळा आहे. आशिष अजमेरा हे मागच्या जवळपास 23 वर्षांपासून या शाळेत प्रिन्सिपल म्हणून काम करतात. बुधवारी 26 नोव्हेंबरला ते नेहमीप्रमाणे सकाळी 6:15-6:30च्या आसपास शाळेत पोहोचले. तेव्हा त्यांना शाळेच्या ग्रिलचं कुलूप तुटलेलं दिसलं. अजमेरा यांनी आत जाऊन बघितलं तेव्हा दुसऱ्या ग्रिल गेटचं कुलूपही तुटलेलं होतं. काहीतरी चुकीचं घडलंय असा संशय त्यांना आला. त्यामुळे अजमेरा यांनी लागलीच शाळेचा सिक्युरिटी गार्ड राजेंद्र चौधरीला बोलावलं आणि नेमकं काय झालंय असं विचारलं. पण राजेंद्रलाही याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी गेटजवळ ड्युटी करत होतो, आतल्या गेटचं कुलूप तुटलंय हे मला तुमच्याकडूनच समजलं असं उत्तर राजेंद्रने दिलं. सिक्युरिटी गार्डलाही काहीच माहीत नाही हे कळाल्यावर अजमेरा यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी घाईघाईत शाळेच्या आत जाऊन ॲडमिन रूम चेक केली आणि त्यांना आणखीन मोठा धक्का बसला. कारण या रूमचं कुलूपही तुटलेलं होतं. ॲडमिन रूम मधल्या लोखंडी कपाटाचंही लॉक तोडण्यात आलं होतं. या लोखंडी कपाटाच्या आतमध्ये जी स्टीलची पेटी होती ती सुद्धा अस्तव्यस्त पडलेली होती. या पेटीत काल संध्याकाळी घरी जाताना अजमेरा यांनी मुलांच्या शाळेच्या फीजचे आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या फीचे पैसे ठेवलेले होते. ते सगळे पैसे चोरट्यांनी लंपास केले होते. शाळेत चोरी झाली होती. मग अजमेरा यांनी लागलीच शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना बोलावून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शाळेतल्या चोरीच्या घटनेबाबतीत कोणाला काही माहिती आहे का, रात्री शाळेत अज्ञात व्यक्तींना कोणी बघितलंय का अशी सगळी चौकशी सुरू झाली. तेव्हा माहिती घेत असताना अजमेरा यांना एक गोष्ट समजली. त्यांच्या शाळेप्रमाणेच त्यांच्या जवळची GS रायसोनी पब्लिक स्कूल, विवेकानंदन प्रतिष्ठान संचालित शानबाग शाळा आणि गुरुकुल किड्स स्कूल या 3 शाळांचं सुद्धा कुलूप तोडून चोरट्यांनी त्याच रात्री मोठी रक्कम लंपास केली होती. एकाच रात्रीत 4 शाळांमध्ये चोरीची घटना घडल्याचं लक्षात आल्यावर अजमेरा इतर शाळांच्या टीचरसोबत 26 नोव्हेंबरच्या संध्याकाळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी चोरीची कंप्लेंट दाखल केली. चोरट्यांनी वर्धमान CBSE इंग्लिश मीडियम शाळेतून विद्यार्थ्यांच्या फीचे जवळपास 1,35,000, GH रायसोनी शाळेतून 45,000, शानबाग शाळेतून 13,000 तर गुरुकुल किड्स मधून 1,000 अशी एकूण 1,94,000 रुपयांची रोकड लांबवली होती. विशेष म्हणजे या 4ही शाळा 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये. एकाच रात्री 4 शाळांमध्ये चोरीची घटना घडल्यामुळे पोलीसही सतर्क झाले आणि लगेच तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी 4ही शाळांना भेट देत चोरी झालेल्या ठिकाणचे पंचनामे केले आणि शाळेतले CCTV फुटेज चेक केले. तेव्हा या CCTV फुटेजमधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली. या 4ही शाळांमध्ये एकाच गँगने चोरी केली होती. ही गँग म्हणजे चादर गँग. विशेष गोष्ट म्हणजे ही गँग पोरींची असल्याचं CCTV फुटेजमधून समोर आलं. याआधी राज्यात कोयता गँग, चड्डी गँग, स्प्रे गँग अशा वेगवेगळ्या गँग ऍक्टिव्ह असल्याचं समोर आलं होतं. पण आता जळगावमध्ये ही नवीन चादर गँग ऍक्टिव्ह झाल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण आहे. 4 शाळांमध्ये चोरी करणाऱ्या चादर गँगमध्ये 3 पोरी आणि त्यांच्या सोबतीला 1 तरुण असे 4 जण असल्याचं पुढे आलंय. तोंडाला मास्क आणि ओळख लपवण्यासाठी अंगावर चादर टाकून चोरी करताना या गँगच्या पोरी कॅमेऱ्यात कैद झाल्यात. 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री वेळ बघून या चादर गँगने एक करत या शाळांना आपल्या निशाण्यावर घेतलं. आधी मेन गेटचं लॉक तोडलं, मग आत प्रवेश करून प्रत्येक शाळेतल्या लॉकरमधून रोख रक्कम लंपास केली. डेअरिंग करून चोरी करणाऱ्या या पोरी तरुण असल्याचं फुटेजमध्ये दिसतंय. तोंडाला स्कार्फ, अंगावर चादर, हातात टॉर्च, अनवाणी पाय, कपाट तोडण्यासाठीची हत्यारं आणि टार्गेटवर शाळा अशी या चादर गँगची मोडस ऑपरेंडी आहे. या 4ही शाळा शहरापासून थोड्या दूर निर्जन ठिकाणी आहेत. 4ही शाळांच्या मागे जंगल आणि मोकळा परिसर आहे. रात्रीच्या वेळी या भागांमध्ये गाड्यांची आणि माणसांचीही ये-जा नसल्यातच जमा असते. त्यामुळे निर्जन स्थळी असलेल्या शाळा जरी कोणाला सापडलो तरी पळून जाण्यासाठी मागे मोकळी जागा आणि जंगल या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच चादर गँगच्या पोरींनी एकाच रात्रीत या 4ही शाळांना टार्गेट केल्याचं आता बोललं जातंय. मागच्या काही महिन्यांमध्ये धुळे आणि बुलढाण्याच्या काही भागांमध्ये अशाच पद्धतीने चोरीचा पॅटर्न समोर आला होता.
त्यामुळे चोरी करणारी ही आंतरराज्य गँग असून ती मूळ मध्य प्रदेशची असावी असा संशय पोलिसांना आहे. चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर अजमेरा यांच्या कंप्लेंटनंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी या चादर गँगच्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये BNSच्या सेक्शन 305A, 331(3), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलिसांकडून या शाळांच्या आजूबाजूच्या परिसरातले CCTV फुटेज तपासून आरोपी पोरींचा शोध सुरू आहे. ही चादर गँग आंतरराज्य असल्याचा संशय असल्यामुळे क्राईम ब्रांच आणि तालुका पोलीस समांतर तपास करतात. विशेष म्हणजे ज्या वर्धमान CBSE शाळेत चोरी झाली त्या शाळेत राजेंद्र चौधरी आणि महेंद्र शिंपी असे 2 वॉचमन काम करतात. ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी राजेंद्र चौधरी ड्युटीवर होता, तरी त्याला या चोरी बाबतीत कसं कळलं नाही? वॉचमॅन असताना चोरी कशी झाली असा सवालही आता पुढे येतोय. त्यामुळे आता पोलीस सगळ्याच अँगलनी तपास करतायत. CCTV फुटेज सोबतच इतर तांत्रिक पुराव्यांची मदतही पोलिसांकडून घेतली जाते. त्यामुळे आता जळगावमधल्या चादर गँगच्या या तरुणी कधी पकडल्या जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. पण जळगावच्या नागरिकांच्या मनात भीती आणि दहशत कायम आहे. आधी चड्डी गँगची आणि आता पोरींच्या चादर गँगची.